तर नमस्कार मित्रांनो, आज जो मुद्दा आहे तो आमदार निधीबद्दल आहे। प्रत्येक आमदाराला अशी एक नोटीस देणे गरजेचे आहे, ते आज आपण बघणार आहे। प्रहार अपंग क्रांती कन्नडमधली ही नोटीस आहे आणि माननीय सौ संजनाताई जाधव हे आमदार आहे कन्नडमधल्या, त्यांना ही नोटीस दिलेली आहे। या नोटीसमध्ये काय काय आहे ते पण बघू शकता तुम्ही। कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामधली संजनाताई जाधव हे आमदार आहे, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। यांच्या सेवेत आदरपूर्वक विनंती आहे। विषय होता दिव्यांग कल्याण व पुनर्वसनासाठी आलेला वार्षिक निधी रक्कम 30 लाख रुपये दिव्यांग निधी खर्च करण्याबाबत। म्हणजे जो पण आमदाराला निधी येतो प्रत्येक वर्षी 30 लाख रुपये, तो निधी खर्च करण्याबाबत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपण विनंती करण्यात येते की राज्य आणि केंद्र शासनाच्या दिव्यांग कल्याण व पुनर्वसनासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत। तसेच यातील दिव्यांग कल्याण व पुनर्वसनासाठी प्रत्येक वर्षी असलेल्या वार्षिक निधी रक्कम 30 लाख रुपये दिव्यांग निधी असतो। तरी पहिले हा निधी कोणीही आमदारांनी खर्च केलेला नाही व आमदाराचे दिव्यांगांचे प्रश्न सोडवले गेलेले नाही। तरी माननीय आमदारजी मॅडम दिव्यांगांचा विचार करून आमदारांचे विचारांचे प्रश्न सोडवण्यासाठी दिव्यांग कल्याण व पुनर्वसनासाठी असलेला वार्षिक निधी रक्कम 30 लाख रुपये निधी हा खर्च करण्यात यावा ही विनंती। म्हणजे बघा मित्रांनो, यांनी आमदार मॅडम यांना एक नोटीस दिलेली आहे की प्रत्येक वर्षी 30 लाख रुपये निधी येतो दिव्यांगांसाठी, तो तुम्ही खर्च करा। कारण की या पहिले पण खूप आमदार येऊन गेलेले आहेत, त्यांनी कोणत्याही प्रकारचा निधी हा खर्च केलेला नाही आणि तुम्ही हा निधी खर्च करावा अशी एक नोटीस दिलेली आहे। तर यामध्ये प्रहार अपंग संघटना तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज दिनांक 4/8/2025 रोजी निवेदन देण्यात तालुक्याचे आमदार संजनाताई जाधव यांना 5% निधीचे निवेदन देण्यात आले आहे। यावेळी उपस्थित प्रहार अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश नलवाडे पाटील व जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष अनिल भाऊ गांगुंडे, तसेच प्रहार संघटने पदाधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष संजय मिसाळ, उप तालुकाध्यक्ष सोमनाथ चौगे, उपाध्यक्ष रामहरी घुगे, संपर्क प्रमुख आंतराम नरवाडे, शहर प्रमुख बाळू दवळी, तालुका संघटना भगवान कदम, देवदास प्रमुख असलेले पटेल, कैलास पाचड, लक्ष्मण सोनवणे, बाळू खरे, प्रभावी खरे, महिला प्रहार सेवक मनीषा शेळके, रेखा आवाने, शोभा देवरे, रमेश पवार, कडुनाथ राठोड, इतर प्रहार सेवक हजर होते। मित्रांनो, असं प्रत्येक जिल्ह्यात करणं गरजेचं आहे। प्रत्येक आपल्या आमदार जेवढी पण आमदारांना निधी येतो, आपला मतदारसंघ जो पण असेल आणि ज्या मतदारसंघामध्ये आपण असेल, तर आपल्या मतदारसंघामध्ये प्रत्येकांनी आपल्या आमदारांना विचारायला हवं की आमचा दिव्यांगाचा निधी कधी येते। म्हणजे त्या निधीमधला आमचा एखाद्या दिव्यांगाचा स्टॉल लावण्यात येते आमदाराकडून, दिव्यांगांना कोणतं ना कोणतं काही ना काही साहित्य वाटप होते। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद मित्रांनो।